Good morning all. In this lecture, we will start our next question, importance of hypothesis. Okay. In last lecture we were discuss about what is meant by hypothesis, types of hypothesis, right? Okay. So now we start importance of hypothesis. First, authentic. A hypothesis-based research is more scientific, accurate, reliable because it based on the observation and experience. Okay, म्हणजे आपण जे हायपोथेसिस फ्रेम करतो हे कशावरून करतो तर आपले ऑब्झर्वेशन जे आहे आपले जे एक्सपेरिमेंट आहेत ओके एक्सपिरियन्स आहे आपला ह्यावरून आपण काहीतरी टेंटेटिव्ह अझम्पशन एक डिसाइड करतो आहे ना डिफाईन करतो आणि हा बेस पकडून आपण काय करणार आहोत तर रिसर्च करतो. दॅट इज वाय हायपोथेसिस कशी असणं महत्वाचं आहे तर ऑथेंटिसिटी जे आपल्याला काय मिळते तर रिसर्च मध्येही मिळत असते. सो हायपोथेसिस बेस्ड रिसर्च इज मोर सायंटिफिक ॲक्युरेट रिलायबल. सो काय सांगायचं आहे फर्स्ट इम्पॉर्टन्स मध्ये हायपोथेसिस बेस्ड रिसर्च इज अ मोर सायंटिफिक. त्यामुळे रिसर्च काय होणार आहे मोर सायंटिफिक होईल ॲक्युरेट होईल आणि रिलायबल होईल बिकॉज दिस इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड आवर एक्सपिरियन्स. Second, goal oriented. हायपोथेसिस बेस्ड रिसर्च इज गोल ओरिएंटेड. जसं म्हणतो की आपण हायपोथेसिस जर नसेल तुमच्याकडे तर तुमचा रिसर्चला काही मिनिंग राहत नाही किंवा ते मिनिंगफुल नसतं. म्हणजे हायपोथेसिस तुम्हाला एक गोल ओरिएंटेड सेट करून देण्याचं काम करतं, राईट? सो हायपोथेसिस बेस्ड रिसर्च इज गोल ओरिएंटेड. The researcher is well aware of his duty, responsibility, and is focused on ultimate destination. म्हणजे जेव्हा तुम्हाला ओके जसं की आपण लास्ट एक्झाम्पल पण सांगितलं होतं मंकीज कन्व्हर्जन इंटू ह्युमन ओके पण आपल्याकडे तो अझम्पशन होता म्हणून आपण एक्सपेरिमेंटेशन स्टार्ट केले राईट आणि मग आपल्याला एंड रिझल्ट मिळाला ओके दिस इज रॉंग ओके हे काय होतं तर रॉंग आहे असं आपण फाइंड आउट केलं होतं रिसर्च मध्ये. देन म्हणजे जेव्हा हायपोथेसिस काय करणार आहेत आपल्याला हायपोथेसिस डिसाइड और हायपोथेसिस प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू द रिसर्चर. रिसर्चरला काय करतील ते एक प्रॉपर डायरेक्शन प्रोव्हाइड करतील टू फ्रेम गोल फ्रेम करण्यासाठी असेल ऍज वेल ऍज क्रिएट अवेअरनेस अबाउट हिज ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि त्याचबरोबर त्या रिसर्चरची ड्युटीज काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे सुद्धा हायपोथेसिस मधून क्लिअर होतं. ओके देन प्रोव्हाइड गायडन्स और डायरेक्शन म्हणू शकतो आपण. हायपोथेसिस ऍक्ट एज अ गाईड टू रिसर्चर अँड हेल्प हिम. हायपोथेसिस काय आहे हायपोथेसिस एक गाईड आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे हायपोथेसिस काय करतं तर रिसर्चरला गाईड करतं कशासाठी पुढे दिलेलं आहे. डिफाईन द रिसर्च प्रॉब्लेम. तुमच्याकडे हायपोथेसिस आहे वी कॅन इझिली डिटरमाइन अवर ऑब्जेक्टिव्ह और अवर प्रॉब्लेम. देन इंडिकेट द टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन रिक्वायर्ड. इंडिकेट द टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. आपण काय करू शकतो आपल्याला एक्सप्लोरेटरी रिसर्च करायचा आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह करायचं आहे किंवा कॉझल करायचं आहे. हे जे टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन आहेत वी कॅन इझिली इंडिकेट वी कॅन इझिली डिफाईन. ओके देन आयडेंटिफाय द डेटा नीड. आपल्याला कोणत्या डेटा नीडची गरज आहे आपल्याला प्रायमरी सोर्स यूज करावा लागणार आहे की सेकंडरी सोर्स करावा लागणार आहे. सो हायपोथेसिस आपल्याला हेल्प करेल. Ensure data collection, data analysis, interpretation, and also help to interpret data and draw conclusion. म्हणजे ह्या सगळ्यासाठी काय महत्वाचं असणार आहे तर तुमचे हायपोथेसिस हे महत्वाचे असते. ओके देन सेव्ह. A well-defined hypothesis provide a definite direction to the researcher. Okay, hypothesis काय करणार आहे डायरेक्शन प्रोव्हाइड करते. Decide data need and make the research process more precise and accurate. आणि नक्कीच असं आपण म्हणू शकतो की जर आपल्याकडे प्रॉपर हायपोथेसिस असतील वेल डिफाईन हायपोथेसिस असतील काही गोष्टी क्लिअर असतील तर आपला रिझल्ट हा कसा असणार आहे प्रिसाइज असेल आणि ॲक्युरेट असेल. इज इट क्लिअर पॉइंट नंबर फर्स्ट टू फोर्थ. काही डाऊट असेल तर विचारू शकता. मॅम थर्ड पॉइंट जरा व्यवस्थित. थर्ड पॉइंट ओके थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलं आहे हायपोथेसिस ऍक्ट ऍज अ गाईड. म्हणजे रिसर्चरला काय करावं लागतं सांगा बरं. रिसर्चर फाइंड आउट न्यू थिंग. रिसर्चरचं काम काय आहे फाइंड आउट न्यू थिंग और मॉडिफाय एक्झिस्टिंग थिंग. जे काय सांगायचं आहे रिसर्चरचं काम काय आहे फाइंड आउट न्यू थिंग काहीतरी नवीन शोधा. अदरवाईज जे ऑलरेडी कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे ते राईट आहे की रॉंग आहे किंवा त्यामध्ये आणखी काही करता येईल म्हणजेच काय तर मॉडिफाय एक्झिस्टिंग थिंग.
हे रिसर्चरचं काम आहे. आणि मग ह्या रिसर्चरला, ह्या पर्सनला गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं? तर हायपोथेसिस. म्हणजे आपल्याकडे काहीतरी टेंटेटिव्ह अझम्पशन असणं महत्वाचं आहे. हायपोथेसिस म्हणजे काय म्हणतो आपण? टेंटेटिव्ह अझम्पशन. म्हणून काय सांगितलंय बघ, हायपोथेसिस ऍक्ट ऍज अ गाईड टू द रिसर्चर अँड हेल्प हिम. तो कशासाठी हेल्प करणार आहे तुमचा हायपोथेसिस? फर्स्ट, तुमच्याकडे जर हायपोथेसिस असेल, जसं आपलं परवाचं एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू शकतो, मंकी कन्वर्टेड इंटू ह्युमन. जसं आपल्या हिस्ट्रीचा पार्ट होता ना तो, आणि आता तो काय झालेला आहे? स्किप केलेला आहे, कारण तो एंड रिझल्ट हा रॉंग होता. म्हणजे आपण काय करू शकलो? आपल्या हायपोथेसिस वरून, हे हायपोथेसिस होतं आपलं, है ना? तर त्या हायपोथेसिस वरून आपण आपला प्रॉब्लेम डिफाईन केला. डिफाईन द रिसर्च प्रॉब्लेम. दिस इज राईट ऑर रॉंग? आपण प्रॉब्लेम डिफाईन केला. इंडिकेट द टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन वी वेर ऑलरेडी लर्न. ओके, ज्यामध्ये 3 टाइप्स आहेत रिसर्च डिझाईनचे. कोणते आहेत ते? एक्सप्लोरेटरी रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च अँड कॉझल रिसर्च, है ना? मग आपण काय करतो? डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कॅरेक्टरिस्टिक डिस्क्राईब करतो, कॉझल मध्ये इफेक्ट अँड कॉज रिलेशनशिप फाइंड आउट करतो, अँड एक्सप्लोरेटरी मध्ये काय करतो आपण? न्यू थिंग, ज्याला कोणताही बेस नाहीये, असे एक्सप्लोर करतोय ना. हे आपण रिसर्च डिझाईन मध्ये बघितलेलं आहे. मग त्या 3 टाइप्स पैकी तुम्हाला कोणता टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन चूज करायचा आहे? दिस इज बेस्ड ऑन अवर हायपोथेसिस. आपली जी हायपोथेसिस आहे ती, याच्यावरून आपण काय करणार आहोत? रिसर्च डिझाईन सिलेक्ट करणार. ओके, देन आयडेंटिफाय द डेटा नीड. ओके, मग आता मला काय करावं लागेल बरं? मग मी प्रायमरी डेटाकडे जायला हवं की सेकंडरी डेटाकडे जायला हवं? आयडेंटिफाय द डेटा नीड. जसं आपण म्हणतो प्रायमरी डेटा म्हणजे आपण स्वतः जाऊन काही गोष्टी शोधणं, म्हणजे प्रायमरी आहे. आणि सेकंडरी म्हणजे काय म्हणतो आपण? दोज डेटा आर ऑलरेडी अवेलेबल इन व्हेरियस सोर्सेस. ओके, तो सेकंडरी डेटा. मग आपला प्रॉब्लेम क्लिअर होण्यासाठी आपल्याला कोणत्या डेटाची गरज असणार आहे? हे सुद्धा आपल्याला हायपोथेसिस काय करेल? गायडन्स प्रोव्हाइड करेल. ओके, देन सेम रिसर्चच्या पुढच्या स्टेप्स आहेत. दॅट मीन्स इन्शुअर डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. म्हणजे तो कशा पद्धतीने फ्रेम करायचा आहे, किती टेबल यूज करायचे आहेत, किती ग्राफ यूज करायचे आहेत, किती फिगर यूज करायचे. ओके, आणि मग लास्ट कन्क्लुजन कसं काढायचं आहे? ह्या सगळ्यासाठी तुम्हाला हायपोथेसिस काय करतात? तर गाईड करतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? जय, क्लिअर झाला का? येस मॅम, येस. पॉइंट नंबर 4 मध्ये आपण काय बघितलं? सेविंग. हायपोथेसिस जेव्हा आपल्याकडे क्लिअरली डिफाईन असतात, हायपोथेसिस प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू द रिसर्चर. दॅट इज वाय अवर एंड रिझल्ट इज प्रिसाइज अँड क्लिअर. ओके, म्हणजे तुमचा एंड रिझल्ट तुम्हाला प्रिसाइज मिळणार आहे, अॅक्युरेट मिळणार आहे, क्लिअर मिळणार आहे. सो त्याचबरोबर तुमचा टाइम सुद्धा काय होणार आहे? सेव्ह होणार आहे. जेव्हा गोष्टी क्लिअर असतात, ऑब्विसली तुमचे टाइम काय होणार आहे? तिथे सेव्ह होणार आहे. ओके, चला पुढे जाऊया. पॉइंट नंबर 5, रिपोर्टिंग अँड कन्क्लुजन. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवा? हायपोथेसिसच्या फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला हायपोथेसिस काय करतो? तर गाईड करतो. रिसर्चच्या पहिल्या स्टेप पासून शेवटच्या स्टेप पर्यंत रिसर्च हायपोथेसिस तुम्हाला गाईड करत असते. ओके, प्रत्येक ठिकाणी हेल्प करत असते, हे लक्षात ठेवायचं. Reporting and conclusion. A well-formulated hypothesis helps the researcher to find out the better solution to the problem. ओके, आपण जो प्रॉब्लेम डिफाईन केलेला आहे, त्या प्रॉब्लेमचं बेटर सोल्युशन कसं बरं काढता येईल, ह्यासाठी तुम्हाला हायपोथेसिस हेल्प होते. ओके, देन फर्दर रिपोर्टिंग अँड एक्झिक्युशन ऑफ सोल्युशन विल बी इझी अँड इफेक्टिव्ह. म्हणजेच हे सोल्युशन कुठे इफेक्टिव्ह होईल, कुठे इझी वेने तुम्ही काय करू शकाल? त्याला एक्झिक्यूट करू शकाल, हे साठी सुद्धा हायपोथेसिस हेल्प करते. देन ब्रिजिंग द गॅप. व्हेन अ हायपोथेसिस इज फॉर्म, इट इज द अझम्पशन. हायपोथेसिस म्हणजे काय म्हणतो आपण? हायपोथेसिस द अझम्पशन, हायपोथेसिस द गेस वर्क. आपण काहीतरी गेस करून पुढे चाललोय ना. हायपोथेसिस इज द अझम्पशन और हायपोथेसिस इज द गेस वर्क विच नीड टू बी कन्फर्म बाय द कंडक्टिंग रिसर्च. आणि हा गेस वर्क जो आपण ठरवलेला आहे, जो डिसाइड केलेला आहे, हे गेस आहे ना, ते राईट आहे का? हा जो गॅप आहे, हा तुम्हाला हायपोथेसिस मधून काय होणार आहे? तर ब्रिज
हा जो ब्रिज आहे हा ब्रिज बनण्याचं काम हायपोथेसिस करत असतो. ओके, सो हायपोथेसिस हेल्प टू ब्रिज बिटवीन व्हॉट वॉज अँटिसिपेटेड अँड व्हॉट इज द रिअल फॅक्ट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लास्ट सेंटेन्स मध्ये क्लिअर होईल तुम्हाला. काय सांगतो हायपोथेसिस? हायपोथेसिस हेल्प टू ब्रिज बिटवीन व्हॉट वॉज अँटिसिपेटेड. काय झालं होतं, काय एखाद्या थिंग डिसाईड करून ठेवल्या होत्या तुम्ही आणि त्या ऍक्च्युअली रिअल फॅक्ट मध्ये आहेत का बरं. हा जो ब्रिज आहे, हा जो गॅप आहे, हा भरून काढण्याचं काम हायपोथेसिस करत असते. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, Yes, ma'am. ma'am. व्हेरी गुड. Yes, ma'am. लास्ट पॉइंट, डेव्हलप न्यू नॉलेज. ऑब्विसली हायपोथेसिस मधून आपल्याला नक्कीच न्यू नॉलेज काय होणार आहे तर डेव्हलप होणार आहे, कारण आपण एंड रिझल्ट कडे जातो. एनी रिसर्च इज अन अटेम्प्ट टू टेस्ट द व्हॅलिडिटी ऑफ एक्झिस्टिंग नॉलेज अँड टू जनरेट न्यू आयडियाज अँड नॉलेज. ओके, म्हणजे तुमच्या हायपोथेसिस मधून काय होणार आहे, we test our hypothesis and also we find out the validity of the existing knowledge. आपण आपले हायपोथेसिस टेस्ट करणार, त्या टेस्टचा त्या रिझल्टची व्हॅलिडिटी डिफाईन करणार की ओके दिस इज ऍप्लिकेबल फॉर नेक्स्ट 5 इयर्स और 10 इयर्स ऑल्सो. ओके, त्याचबरोबर आपण काय करणार, जनरेट न्यू आयडियाज. त्यामधूनच आपल्या आयडिया काय होणार आहेत तर जनरेट होणार आहेत, नॉलेज हे जनरेट होऊ शकते. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. चला क्रक्स घेऊया Yes, शॉर्ट मध्ये ma'am. फटाफट. इम्पॉर्टन्स ऑफ हायपोथेसिस शॉर्ट मध्ये घ्या फटाफट लिहून. काय सांगायचं आहे आपल्याला? इम्पॉर्टन्स ऑफ हायपोथेसिस. आज प्रेझेंट एवढे कमी काय रे? कुठे गेले बाकीचे मेंबर? फर्स्ट पॉइंट काय बघितलं होतं आपण हायपोथेसिसचे इम्पॉर्टन्स? पॉइंट नंबर फर्स्ट, Authentic. व्हेरी गुड, ऑथेंटिक. जितका क्रक्स आहे तितकाच लिहून घ्यायचा, डिटेल मध्ये नका लिहून घेऊ. A hypothesis based on the research is more scientific, accurate, reliable because it is the based on observation and experiment. Okay, हे शॉर्ट मध्येच आहे, as it is घेतला तरी चालेल. A hypothesis is based research is more scientific, accurate, reliable because it is based on observation and experience. त्याच्यावरून आपण आपले हायपोथेसिस हे फ्रेम करत असतो. Then point number 2, Goal oriented. Goal oriented. व्हेरी गुड. गोल ओरिएंटेड मध्ये काय सांगायचंय? अ हायपोथेसिस इज बेस्ड ऑन द गोल ओरिएंटेड. द रिसर्चर इज वेल अवेअर ऑफ हिज ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, गोल ओरिएंटेड तुमचं गोल सेट करून दिलेलं आहे हायपोथेसिसने, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, पहिलं सेंटेन्स स्किप करा. सेकंड, the researcher is well aware of his duties, responsibility and is focused on ultimate destination. तो त्याच्या डेस्टिनेशन वरती काय करेल, फोकस करेल. पॉइंट नंबर 3 काय होता? Provide guidance. Provide guidance. प्रोव्हाइड गायडन्स. आता गायडन्स मात्र कशा कशासाठी दिलेला आहे हायपोथेसिसने, हा थोडासा 1 by 1 तुमच्या लक्षात राहिला हवा. Hypothesis provide proper guidance. Hypothesis as hypothesis act as a guide to the researcher and help define the research problem, indicate the types of research design, identify the data need. हे सगळंच येऊ दे हा, कारण हा पार्ट महत्वाचा आहे. ऍज अ गायडन्स म्हणून हायपोथेसिस काय करतो तुम्हाला, हेल्प करतो. पॉइंट नंबर 4, Saving. Define. hypothesis save our time. Okay, a well defined hypothesis provide a definite direction to the researcher, decide data need and make the research process more precise. Research
Well defined hypothesis provide the definite direction to the researcher. Hence, research process more precise and accurate. So, hence research process, or therefore research process more precise and accurate. Then, point number 5. Reporting. Conclusion. 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 A well-formulated hypothesis helps the researcher to find out better solution to the problem. Okay, better solution to the problem. Solution काय काढायला हवंय की तुम्हाला hypothesis काय करेल, help करेल. A well-formulated hypothesis. पण ते कसे असायला हवेत? Well-formulated. Okay, hypothesis help the researcher to find out better solution to the problem. Okay, then next, Bridging the gap. Bridging the gap. Bridging the gap. bridging the gap. Okay, hypothesis काय करणार आहे? When a hypothesis forms the assumption or guesswork which need to be confirmed by conducting research. Hypothesis is help हे as it is घेतलं तरी चालेल. एक मिनिट हा. Is an assumption or guesswork which need to be confirmed. इथून घेऊया. Number 6. Heading काय होतं? Point number 6 चं bridging the gap. Bridging the gap. एक मिनिट हा. रिवाइज करायचं हा आपण हा पॉइंट. हायपोथेसिसचा एकही क्वेश्चन स्किप नाही करायचं. इम्पॉर्टंट थिंग फॉर रिसर्च. ही कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना, we can definitely done our research precise and clearly. And last point. Last point काय होतं? Develop new knowledge. Develop new knowledge. Develop new knowledge. Develop new knowledge. Any research is an attempt to test the validity of existing knowledge. To test the validity पासून घ्या. कोणताही रिसर्च काय करतो? Test the validity. To test the validity of existing knowledge and to generate new ideas and new knowledge. Okay. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. काय आहे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे चॅप्टर नंबर 2 क्वेश्चन आहे. एक मिनिट रिवाइज करूया का आपण आहे हा क्वेश्चन हायपोथेसिस. हायपोथेसिस रिवाइज करायचे की नेक्स्ट चॅप्टर चालू होईल. एक मिनिट हा. क्वेश्चन आहे स्टार्ट होईल. क्वेश्चन आहे एक 5 मिनिटांमध्ये मी रिवाइज करते. पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण काय घेतलं. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण रिसर्च डिझाइन काय आहे हे बघितलं. ओके, रिसर्च डिझाइन थोडक्यात काय बघितलं होतं? रिसर्च डिझाइनचे फीचर्स. Research design is the master plan of research. Research design is the blueprint of the research. Research design is a road map of research. It's like an architecture plan. Okay, हे आपण रिसर्च डिझाइन मध्ये बघितलं होतं. एक मिनिट जस्ट रिवाइज करते फटाफट. देन फीचर्स ऑफ रिसर्च डिझाइन बघितले होते आपण. रिसर्च डिझाइन, ऍक्शन प्लॅन, आर्किटेक्चर प्लॅन, मास्टर प्लॅन. ओके, आउटलाईन ऑफ मेथड. इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च डिझाइन मध्ये बघितलं होतं आपण. रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. रिसर्च डिझाइन हेल्प और मेंटेन रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. देन इकॉनॉमिकल आहे बिकॉज रिसर्च डिझाइन सेव्ह अवर टाइम, कॉस्ट. ओके, एक्सेट्रा. प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू द रिसर्चर. रिसर्च डिझाइन हे प्री प्लॅन आहे ना, आपण रिसर्च करण्याच्या आधी प्लॅनिंग करतो, ज्या गोष्टी मेन्शन करतो तो रिसर्च डिझाइन आहे. म्हणून काय सांगितलं जातं? रिसर्च डिझाइन इज अ प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू द रिसर्चर. गोल ओरिएंटेड. रिसर्च डिझाइन काय करणार आहे? प्रोव्हाइड गोल ओरिएंटेड मेथडॉलॉजी टू द रिसर्चर. Then research design help to answer the question in logical and convincing way.
देन रिसर्च डिझाईनचे 3 टाइप्स हे विसरायचे नाही का. रिसर्च डिझाईनचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे कॉझल रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे, ज्यामध्ये आपण काय करतो, एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये टू एक्सप्लोर द नॉलेज, जिथे कोणतीही थेअरी नाहीये, तुम्हाला कोणताही बेस नाहीये, वी फाइंड आउट द इनोव्हेटिव्ह थिंग विथ द हेल्प ऑफ एक्सप्लोरेटरी डिझाईन. ओके, एक्सप्लोर करणार आहोत आपण, अंडरस्टँडिंग न्यू नॉलेज, न्यू थिंक, न्यू 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 एक्सप्लोर, लक्षात ठेवायचं. देन डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपण काय बघितलं होतं, जो एक्झिस्टिंग रिसर्च आहे, ज्यामध्ये फक्त आपण हिअर वी डिस्क्राइब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिनॉमिना, characteristic of phenomena, describe the characteristic of phenomena. Okay, and causal research मध्ये आपण काय बघितलं होतं, relationship between 2 or more variable. Okay, one is dependent variable, then another is independent variable, or conditional phenomena. कंडिशनल फिनॉमिना म्हणजे एक्झाम्पल आपण काय बघितलं होतं, इफ ए देन बी, ए असेल तर काय असणार आहे, बी असेल, म्हणजे कंडिशनल फिनॉमिना असणार आहे कॉझल रिसर्च डिसाइड मध्ये. देन हायपोथेसिस जो महत्वाचा पार्ट आहे, हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह अझम्पशन, हायपोथेसिस इज अ गेस वर्क, आणि हायपोथेसिस वरूनच आपण काय करणार आहोत, तर आपला रिसर्च हा स्टार्ट करतो. सो कुठलंही इन्व्हेस्टिगेशन कुठून स्टार्ट होणार आहे, तुमच्या हायपोथेसिस वर. हे हायपोथेसिसच्या इंट्रो मध्ये बघितलं. कॅरेक्टरिस्टिक मध्ये कॉमन थिंग प्रिसाइज. ओके, हायपोथेसिस हे प्रिसाइज असणं महत्वाचं आहे, हायपोथेसिस हे स्पेसिफिक असावेत, हायपोथेसिस तुम्हाला एक सिंपल असणं महत्वाचं आहे, इझी टू अंडरस्टूड असणं महत्वाचं आहे. सिंपल हायपोथेसिस मध्ये काय बघितलं होतं आपण, सिंपल हायपोथेसिस इंडिकेट द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल, पण ते व्हेरिएबल कसे असणार आहेत, सिंपल मध्ये सिंगल व्हेरिएबल असणार आहे. ओके, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस मध्ये काय असणार आहे, 2 or more इंडिपेंडंट व्हेरिएबल असणार आहे, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी आली, त्यामध्ये 2 पेक्षा जास्त व्हेरिएबल इन्क्लूड असणार आहे. डायरेक्शनल हायपोथेसिस मध्ये काय असणार आहे, हिअर प्रोव्हाइड द प्रॉपर डायरेक्शन, एक हायपोथेसिस तुम्हाला काय करणार आहे, डायरेक्शन हे प्रोव्हाइड करते. नॉन डायरेक्शन मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डायरेक्शन नाहीये, 2 काय असणार आहेत, म्हणजे व्हेरिएबल आहेत की जिथे तुम्हाला एक्झॅक्टनेस नेचर वरून फाइंड आउट करायचं आहे. नल हायपोथेसिस जे की जास्त यूज केले जातात रिसर्च मध्ये, जिथे निगेटिव्ह सेंटेन्स पासून स्टार्ट होईल, दॅट मीन्स देयर इज नो रिलेशनशिप बिटवीन इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल. सो दिस हायपोथेसिस डिनोटेड बाय HO. ओके, देन असोसिएटिव्ह अँड कॉझल हायपोथेसिस, जसं आपण बघितलं causal design, research design, same here we find out the cause and effect relationship between 2 or more variable. Okay, cause and effect relationship between 2 or more variable असणार आहेत यामध्ये. क्लिअर हायपोथेसिस, लक्षात येत आहेत का पॉइंट, थोडस रिवाइज होतंय ना. येस मॅम. Yes, ma'am. इसेन्शियल ऑफ गुड हायपोथेसिस, गुड हायपोथेसिस आपण कधी म्हणू एखाद्या हायपोथेसिसला, जर ते रिलेव्हंट प्रॉब्लेमचे रिलेव्हंट असले पाहिजे. तुम्ही जो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणार आहात, तुम्ही जो प्रॉब्लेम एंड रिझल्ट पर्यंत घेऊन जाणार आहात, तो एंड रिझल्ट दाखवण्याचं काम किंवा तो तुमचा प्रॉब्लेम डिफाईन करण्याचं काम तुमच्या हायपोथेसिसने केलं पाहिजे. दॅट मीन्स रिलेव्हंट टू प्रॉब्लेम. सेकंड, स्पेसिफिक, खूप डिस्क्रिप्टिव्ह असतील, वी कांट इझिली अंडरस्टूड ना, दॅट इज वाय तुमचा हायपोथेसिस हा गुड कधी असेल, जर तो स्पेसिफिक असेल, जर तो रिलेव्हंट टू प्रॉब्लेम असेल. देन क्लॅरिटी असली पाहिजे तुमच्या हायपोथेसिस मध्ये, टेस्टॅबिलिटी, तो इझिली टेस्ट करता आला पाहिजे, जे आपण वेगवेगळ्या टेस्ट त्याला अप्लाय करणार आहोत. रिलेव्हंट टू अवेलेबल टेक्निक्स, आपण त्याला टेक्निक्स अप्लाय करणार आहोत. देन फ्रुटफुल टू न्यू डिस्कवरी, तुमच्या हायपोथेसिस मधून काहीतरी न्यू डिस्कवरी बघायला मिळायला हवी. अँड कन्सिस्टन्सी अँड हार्मोनी. ओके, सो हे जर सगळे पार्ट असतील, देन वी कॉल दिस इज द गुड हायपोथेसिस, तर आपण त्याला गुड हायपोथेसिस असं म्हणू शकतो. ओके, देन एक्सप्लोरेटरी अँड डिस्क्रिप्टिव्हचा आपण डिफरन्स बघितला होता. इम्पॉर्टन्स ऑफ हायपोथेसिस, जे ऑथेंटिक असायला हवे तुमच्या हायपोथेसिस. ओके, ऑथेंटिसिटी मिळते आपल्याला एक रिसर्च करण्यासाठी, गोल ओरिएंटेड असतो, गाईड म्हणून ऍज अ हायपोथेसिस आपण काय करतो, हेल्प करतो, आपला टाइम सेव्ह करण्याचं काम करतो हायपोथेसिस. देन कन्क्लुजिंग रिपोर्टिंग काय करणार आहे, हायपोथेसिस मुळे क्लिअर होणार आहे. गॅप जो काय आहे, ब्रिज आहे, हा हायपोथेसिस मुळे क्लिअर होतो, आणि न्यू नॉलेज काय होणार आहे तर क्लिअर झाले दोन्ही चॅप्टर.